क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारत निकम, समीर शेख तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती, नाशिक रोड। नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखाव्याचे लोकार्पण सोहळा संपन्न। बुद्धगया येथील प्रसिद्ध महाबोधी महाविहार प्रतिकृतीचा देखावा। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नाशिक रोड शहरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाबोधी महाविहाराच्या प्रतिकृतीचे लोकार्पण आज 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले। सदर देखावा हा मुंबई येथील कला दिग्दर्शक सुनील समजिस्कर हे साकारणार आहेत। 32 बाय 32 लांबीचा आणि रुंदीचा असून जमिनीपासून 55 फूट हे देखाव्याचे वैशिष्ट्य आहे। यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, अमोल पगारे, जयंती अध्यक्ष आकाश भालेराव व कार्याध्यक्ष गौरव काळे यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नाशिक रोड शहर निळेमय झाले असून सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवताली महाबोधी महाविहाराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता जयंती समितीचे अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिशरण पंचशील घेण्यात येईल। 14 एप्रिल रोजी सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने भीम जनसागर महामानवास अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात, तर सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होतो। फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि 101 तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे। 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्राध्यापक अविनाश नाईक यांचा यशोगाथा महासूर्याची हा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे। 16 एप्रिल रोजी महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार संतोष चोंधळे यांचा गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे। 17 एप्रिल रोजी प्रख्यात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा नृत्यबहार कार्यक्रम सादर होणार असून 18 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महागायक मिलिंद शिंदे यांचा भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांचा विशेष कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। जयंती उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी जयंती शुभेच्छांचे बॅनर, निळ्या पताका व घरोघरी निळे झेंडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने नटला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस शुभम पगारे, सहचिटणीस शिरीष कांबळे, कैलास वानखेडे, अशोक खैरनार यांच्यासह मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, सनी वाघ, पवन पवार, भारत निकम, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, समीर शेख, दिनेश दासवाणी, संतोष कांबळे, राजाभाऊ वानखेडे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, तानसेन ननवरे, प्रशांत दिवे, संतोष पाटील, संतोष श्रीवंत सर, शानू निकम, विशाल गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, विशाल गांगुर्डे, बौद्धाचार्य प्रवीण बागुल, संजय भालेराव, जितू जाधव, सागर जाधव, सिद्धार्थ भालेराव, राहुल जाधव, गौतम सोनवणे, कुणाल कांबळे, माधुरी निकाळे, जयश्री गांगुर्डे, लता देहाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारे 14 जानेवारी 1848 साली पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, या भारत देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा
महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार हा जो काही ऐतिहासिक देखावा या ठिकाणी या वर्षी उभारण्यात आलेला आहे, त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा नाशिकचे आदरणीय पोलीस आयुक्त कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय संदीपजी कर्णिक सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला। आणि मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आजपासून हा देखावा संपूर्ण नाशिक रोड शहरातील नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला झाला आणि हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असे सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे गुरु शिष्याचं नातं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मांडलं। ही गुरु शिष्याची परंपरा लक्षात घेता सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची 135वी जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने या ठिकाणी साजरी होणार आहे। 13 एप्रिल रोजी रात्री 12:01 महामानवास अभिवादन केल्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे जयंती अध्यक्ष सन्माननीय आकाशजी भालेराव यांच्या शुभ हस्ते महामानवाच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल। प्रामाणिक काम करणाऱ्या भीमसैनिकांचा जीवन गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि त्याचबरोबर MPSC UPSC या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल। आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं एक शैक्षणिक मानवंदना त्यांना सालाबादाप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेली आहे। आज सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास अभ्यास अभियान हे समितीच्या माध्यमातून राबवण्यात आलेलं आहे आणि त्या अभ्यास अभियानामध्ये नाशिक रोड शहरातील सर्व समाज मंदिर बौद्ध विहार या ठिकाणी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1500 म्हणजे 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। मी त्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांचाही सन्मान चिन्ह आणि संविधानाची प्रतिकृती देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान राखला जाईल। त्याचबरोबर दिनांक 15 ते दिनांक 18 पर्यंत दरवर्षी वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रबोधनात्मक सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचं समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 15 एप्रिल रोजी अमरावती येथील ख्यातनाम आंबेडकरी विचाराचे जलसाकार प्राध्यापक डॉक्टर अविनाशजी नाईक यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम 15 एप्रिलला, 16 एप्रिलला रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। 17 एप्रिल रोजी खास महिलांच्या आग्रहास्तव ज्या महिला भगिनी आमच्या कुठे थिएटर शोला कुठे बाहेर जाऊ शकत नाही त्या आमच्या भगिनींसाठी गौतमी पाटील यांचा नृत्याचा आविष्कार हा कार्यक्रम समितीच्या वतीनं 17 एप्रिलला ठेवलेला आहे आणि 18 एप्रिलला समितीच्या कार्यक्रमाचा समारोप खऱ्या अर्थानं ख्यातनाम गायक महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हादजी शिंदे यांचे चिरंजीव मिलिंद शिंदे यांचा बुद्ध व भीम गीतांचा जलसाचा कार्यक्रम 18 एप्रिल रोजी होईल। याची सर्व भीम सैनिकांनी नोंद घ्यावी आणि खऱ्या अर्थानं चला याही वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती नाचूनही आणि वाचूनही प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करूया। मी आपल्या सर्वांना राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। या ठिकाणी समितीचे अध्यक्ष आकाशजी भालेराव, त्याचबरोबर कार्याध्यक्ष गौरव भाऊ काळे, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुचिताताई गांगुर्डे, प्रशांतजी पगारे, सरचिटणीस शुभमजी पगारे, खजिनदार कैलासजी वानखेडे, सहखजिनदार अजयजी खैरनार आणि संयोजक समिती आकाशजी खैरनार। संयोजक समितीचे आमचे प्रमुख संयोजक खऱ्या अर्थानं गेल्या 1.5 महिन्यापासून ही ऐतिहासिक जयंती तोलामोलाची आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरे करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे आमचे संयोजक सर्वांचे आभार मानतो। इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पदाधिकारी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येथे उपस्थित झाले। त्याचबरोबर DCP किशोरजी काळे सर, त्याचबरोबर PI सपकाळे सर या सर्वांचे मनापासून समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांचे एक जयंतीचा संयोजक स्वतः भारत निकम मनापासून आभार व्यक्त करून आपल्या जयंतीला सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।